नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 8:30 वाजले ते आणि माझी झाडलोट वगैरे झाली, शेण काढून झालं. आणि आता इकडं शेळ्यांना आणि गुरांना चारा न्यायला आली. तर आता गुरांना आधी नेते, आधी भुईमुगाचं वेल वाळले ते गुरांना टाकते, चांगलं खातात म्हणजे. आणि आता परत नंतर गिनीगोल नेऊन शेळ्यांना टाकते. चला आता भुईमुगाचं वेल गोळा करून घेते, तडपामध्ये तडूप आणलाय आणि गुरांना टाकते. आज आहे कामिका एकादशी, तर सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, घरात चालू आहे स्वयंपाक. आज स्वयंपाक काही नाही, पण खिचडी तर तेवढी बनवायची साबुदाण्याची. वर्षाचा स्वयंपाक चालू आहे घरामध्ये. आणि आता मी वैरण टाकायला आली, नेहला घेऊन जाऊया आता. गुरांना आता भुईमुगाचा वेल टाकले ते आता खायला. आणि इकडं शेळ्यांना पण गवत आणून टाकले खायला गिनीगोलाचा. आणि इकडं चिमण्यांचा सकाळ सकाळ किळबिलाट चालू झालाय. तर आंघोळ वगैरे झालती आणि आता सकाळ सकाळी इथं ऊन पडलं, त्याच्यामुळं सगळ्या शेंगा पसरले त्या पातळ अशा 2 कागदावर पसरले ते शेंगा आता. आणि आता कपडे धुवायला घेते. कपडे धुवून झाले, आता मोकळं पाणी होतं. सकाळी 8ला पाण्याची लाईट आली, त्याच्यामुळं कपडे धुवून घेतले ती. पाणी दावून सावलीला बांधले. आज काही काम नव्हतं, घरातली सगळी कामं झाली. आणि इथं आत्याचा साडीवरचा ब्लाऊज आहे, तर तो शिवायला घेते. अस्तर आणले हिरवं, आता माप टाकून अस्तरची कटिंग आणि पिसाची कटिंग करून घेते. टक्सचा ब्लाऊज आहे आणि इथं माप टाकून घेतले ते, आता कटिंग करून घेते. पीस पण छान आहे, बारीक अशी डिझाईन आहे त्याच्यावर. आणि हे बाईचं काठ येतं. चला आता शिवून घेते, ब्लाऊज कटिंग करते आणि अस्तरावरची पण कटिंग करते आणि ब्लाऊज शिवायला घेते. ब्लाऊज शिवून झाला आहे सगळं, फक्त आणि बटणं आणि काजे करायचे राहिले ते. छानशी अशी गोल गळा पाठीमागनं, त्याच्यामुळं लेस टाकते गळ्याला. छान ब्लाऊज आहे. 4:30 वाजले ते, ब्लाऊज शिवून झाला आता माझा. छानसा असा अस्तरचा ब्लाऊज शिवला. टाईम लागला जरा, थोड्या वेळ लाईटीवर शिवला, थोड्या वेळ पायावर शिवला. लाईट गेली होती मध्येच त्यामुळं. आणि आता चालले शेळ्यांना वैरण आणायला. शेळ्याला वरडायला लागले ते. चला जाऊया आता, इथंच जवळच आहे घरापाशी वैरण. ती वैरण आता काढू आणि शेळ्यांना नेऊया. परत संध्याकाळी काच्या गुंड्या करायच्या राहिले ते ब्लाऊजच्या, तेवढ्या काच्या गुंड्या करून घेते. वैरण टाकून झाली आता गुरांना आणि शेळ्यांना पण. तर आता वैरण टाकून झाली आणि इथं आपण वेल ठेवलं होतं ओल्या शेंगा खाण्यासाठी. तर आज शेंगा काढायच्या त्या ह्यातल्या थोड्याशा, एकादशीला उकडून खायचे ते, त्यामुळं घ्यायचे. तर आता येल उपटून दोघीजणी आलो आहे आता रानात, आमच्यासोबत बाल्या पण आलाय. चला आता घेऊया येल उपटून आणि थोडे शेंगा काढून घेतले ते आता. चला आता ह्याला चांगल्या धुवून टिचकावून घेते घरी गेल्यावर. शेंगा चांगल्या धुवून घेतल्या आणि इकडं असं त्याची नाकाड असे फोडून घेतलेली, म्हणजे ह्याच्यामध्ये शिजवल्यावर मिठाचं पाणी जाते. आता हे कुकरमध्ये टाकून पाणी आणि मीठ टाकून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं, छान लागतात खायला. चला आता टाकूया शिजायला. तर आता इथं सगळं भाजीपाला आणला होता. बटाटी, टमाटी, भेंडी, दोडका, घेवड्या शेंगा, कोथिंबीर, कोबी आणि शेपूची भाजी आणली. तर इकडं बघा, शेपूची भाजी छानशी अशी हिरवीगार आहे, पिशवीमध्ये आणली. 2-4 पेंड्या आहेत, 4 पेंड्या आहेत त्या. तर चला आता ह्या भाजीला नीट करून घेते, म्हणजे सकाळी मुलांना डब्याला होती. आणि तर गिरणीचा आवाज येतोय, गिरणीमध्ये गहू दळाय टाकले ते, सगळ्या बाकीच्या भरून ठेवल्या आणि आता फक्त नीट करायचं आहे तेवढंच घेतलंय. आणि इकडं शेपूची भाजी नीट करायला घेतली मी आता, उद्या सकाळी मुलांना डब्याला द्यायची. आणि कोथिंबिरीचा मोठा लट असा भेळा आणलाय,
आणि इकडं घेवड्याची शेंग आणली. तर एवढ्या सगळ्या भाज्या आता नीट करून घेतो दोघीजणी मिळून. मी तोपर्यंत ती भाजी करते, भाजी करायची राहिली होती. आणि आता इकडं माझ्या निवडायचं चालू आहे त्या भाज्या. तर आता शेपूची भाजी निवडून घेते पहिल्यांदा आणि मग कोथिंबीर. शेपूची भाजी नीट करून झाली, आता पाटीत ठेवली. आता कोथिंबीर घेते निवडायला. निवडून घेतली. आता सगळ्या भाज्या नीट करून झाल्या, फक्त घेवड्याची शेंग तेवढी राहिली. आता ती उद्या सकाळी निवडायची. चला आता जेवण करून घेऊया. जेवण करायला बसले. तर जेवणामध्ये आज बटाट्याची भाजी, भेंडी केली इथं मोकळी मिठाची, चपाती आणि सोबत त्याच्याच ह्या उकडलेल्या शेंगा. चला आता जेवण करून घेऊया मस्तपैकी असं.